मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. की जसं काही तुम्हाला माहिती आहे, की हा टॉपिक आहे खूप मोठा. खूप मोठा आहे लक्षात घ्या. पण आहे सोपा. तुम्हाला आतापर्यंत सगळे लेक्चर सोपे वाटलेत. बरोबर आहे? मग आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला साइन रूल एक्सप्लेन करतो. ट्रू साइन रूल एखादं छोटंसं एक्झाम्पल 4 मार्काचा प्रश्न आहे. पण साइन रूल बरोबर कोसाइन रूल आहे, प्रोजेक्शन रूल आहे, हाल्फ अँगल फॉर्म्युलेज आहेत. आपण काय करूया, की नेक्स्ट 1-2 लेक्चरमध्ये सगळे फॉर्म्युले अगोदर व्यवस्थित रूल्स वगैरे एक्सप्लेन करूया. आणि मग एकदम त्याच्याशी रिलेटेड न्यूमेरिकल सॉल्व्ह करूया आपण. ओके. मग साइन रूल ॲक्चुअली असा आहे, तुम्हाला बेसिक ज्या गोष्टी लागणार त्या एक्सप्लेन करतो हां. समजा हा ट्रायंगल आहे ए-बी-सी तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की एच्या समोरच्या साइडला ए म्हणायचं, बीच्या समोरच्या साइडला बी आणि सीच्या समोरच्या साइडला आपण सी म्हणायचं. पहिली गोष्ट क्लिअर झाली. मग इथे मला प्रूव्ह करायचंय की ए अपॉन साइन ए हा रेशो दॅट इक्वल्स टू बी अपॉन साइन बी आणि दॅट इक्वल्स टू सी अपॉन साइन सी. हे मला प्रूव्ह करायचं आहे. ओके. या साइन रूल मध्ये हे मला प्रूव्ह करायचं आहे. बरं, मग थोडक्यात तुमच्या लक्षात आलं का? जर मी ए साइन बी घेतलं, दॅट इक्वल्स टू बी साइन ए येणार. हे त्याचे वेगळे-वेगळे फॉर्म आहेत. ओके. त्याचा वापर करून न्यूमेरिकल्स पण सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगतो, बेसिक गोष्टी तर तुम्हाला कळाल्यात. मला सांगा या ट्रायंगलचा एरिया कसा काढणार? एरियाचा काढण्याचा फॉर्म्युला काय? हाल्फ इंटू बेस. बेस कोण आहे? ए. हाल्फ इंटू बेस इंटू हाईट. हाईट काढण्यासाठी मला टाकावं लागेल परपेंडिक्युलर. तुम्ही या ट्रायंगलचा विचार करा ना. याला जर मी ह्या अँगल जर सी असेल, तर मी जर साइन सी घ्यायला गेलो, तर दॅट इक्वल्स टू अपोझिट साइड अपॉन बी येणार. आलं का लक्षात? मग एडीची व्हॅल्यू बी साइन सी. चला हे मी पटपट सांगितलं तुम्हाला, की ह्या बेसिक गोष्टी आपल्याला लागणार आहेत. चला आपण पहिल्यांदा साइन रूल बघूया आपण. ठीक आहे. थ्रू काय करायचंय, की ए अपॉन साइन ए बघा ए अपॉन साइन ए दॅट इक्वल्स टू बी अपॉन साइन बी दॅट इक्वल्स टू सी अपॉन साइन सी दॅट इक्वल्स टू ट्वाइस आर. मग आर कोण आहे लक्षात घ्या. मी या ट्रायंगलचा सर्कल काढला तर त्याची ती रेडियस आहे. आर हे लक्षात घ्या आणि ट्वाइस आर तिथं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. पहिली स्टेप परपेंडिक्युलर काढा. नाही, पहिली स्टेप फिगर ड्रॉ करा आणि इथं हा परपेंडिक्युलर काढा. ठीक आहे. त्याच्यानंतर ना इन ट्रायंगल एडीसी बघा या ट्रायंगल एडीसी मध्ये साइन सी इक्वल्स टू अपोजिट अपॉन ए बी. मग एडी ची व्हॅल्यू बी साइन सी जे त्यांनी इथं लिहिले डायरेक्ट लिहिले पण कळालं तर कसं केलं ते. ठीक आहे. नेक्स्ट स्टेप एरियाचा फॉर्म्युला वापरा. काय सांगा? हाल्फ इंटू बेस इंटू हाईट. हाल्फ बेस कोण आहे? बीसी म्हणजेच ए बरं का. आणि हाईट कोण आहे? एडी म्हणजेच कोण? बी साइन सी. म्हणजे मला एरियाचा पहिला फॉर्म्युला मिळाला आणि गंमत बघा गंमत. जर ए बी असेल तर साइन सी आहे. मग ए सी असेल तर बघा एबीसी मधलं. इथं जर ए बी आहे उरलंय कोण? सी ना साइन सी. एसी आहे उरलंय कोण मग? साइन बी. बीसी म्हणलं उरलं कोण? साइन ए. फक्त या 2 न एरियाला मल्टिप्लाय करा. म्हणजे मला ना पहिलं इक्वेशन हे मिळालं बघा. ट्वाइस एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी दॅट इक्वल्स टू एबी साइन सी. पुन्हा मला मिळालं ट्वाइस सिमिलरली एसी साइन बी. ट्वाइस बीसी साइन ए. मग या तिघांना कंपेअर करा. ऑब्व्हियसली हे तिन्ही पण एरियाच्या व्हॅल्यू आहेत इंटू 2 म्हणूया आपण. मग त्या तिघांना कंपेअर केलं तर काय मिळतंय मला लक्ष द्या नीट, की आणि कंपेअर करून एबीसी ने डिव्हाईड केलं तर बीसी ला बीसी कॅन्सल, एसी ला एसी कॅन्सल, एबी ला एबी कॅन्सल आणि प्रूफ मिळालं फक्त त्याचा रेसिप्रोकल घ्या. मग पहिला पार्ट आहे ना, पहिला पार्ट थेरमचा मी इथं कव्हर केलेला आहे आणि आता आपण त्याची करायची रिव्हिजन. म्हणजे आता हा मुद्दा महत्वाचा आहे. पॉइंट काय तुमच्या लक्षात आलं का? आता हळू व्यवस्थित घेऊया आपण. हा जो ट्रायंगल आहे ए-बी-सी त्या या साइडला आपण काय म्हणणार आहे? ए, बीच्या समोरची साइड आपली असणार आहे बी आणि सीच्या समोरची साइड असणार आहे सी. क्लिअर? काय टाकूया आपण इथं सांगा? परपेंडिक्युलर डी नाव देऊया. ओके. इथं 90 डिग्री आहे. आपण असं लिहूया आपण फ्रॉम फिगर सांगा बघू किंवा इन ट्रायंगल एडीसी म्हणलं तरी चालेल. इन ट्रायंगल एडीसी साइनचा रेशो असतो तो असतो अपोजिट अपॉन हायपोटेनियस. मग साइन सी दॅट इक्वल्स टू एडी तसंच ठेवा पण एसी ची व्हॅल्यू बी आहे. मग आता बी ने इकडे मल्टिप्लाय करा. मग देअरफॉर एडी ची व्हॅल्यू बी इंटू साइन सी. चल त्याला इक्वेशन 1 म्हणणार होतो पण काय हरकत नाही. आता एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी काढा. मग एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी हाफ इंटू बेस इंटू हाईट. हाफ इंटू बेस इंटू हाईट. ओके.
मग ट्वाइस इकडे घ्या. एरिया ऑफ ट्रायंगल ABC या 2 ने इकडे मल्टिप्लाय केलंय. BC ची व्हॅल्यू A आहे आणि AD ची व्हॅल्यू B sin C. त्याला इक्वेशन 1 म्हणा. आता म्हणा तुम्ही सिमिलरली ट्वाइस एरिया ऑफ ट्रायंगल ABC. जर मी तर AB च्या ऐवजी BC लिहिलं तर sin A येणार. कळालं का आता? म्हणजे AB तर sin C, BC तर sin A. इक्वेशन 2 आणि ट्वाइस एरिया ऑफ ट्रायंगल ABC. आता AC राहिलं, मग AC म्हणल्यावर काय येणार आहे? साइन B हे 3. मग फ्रॉम 1, 2 अँड 3 असं लिहूया. फ्रॉम 1, 2 अँड 3 या सगळ्यांना कंपेअर करूया. ओके. म्हणजे इथं लिहितो मी साइन A वाला अगोदर लिहितो. BC साइन A equals to AC sin B that equals to AB sin C. आलं लक्षात? सिंपल. पुस्तकातल्या पेक्षा हे कळतं तुम्हाला. आता प्रत्येकाला डिवाइड कशाने करायचं सांगा? ABC न. मग याला पण ABC न डिवाइड करा, याला पण ABC न आणि याला पण ABC न डिवाइड करा. ओके. BC ला BC कॅन्सल, sin A अपॉन A, sin B अपॉन B. AC ला AC कॅन्सल. sin C अपॉन C आलं, पण त्याचं रिसिप्रोकल घ्या. म्हणजे मला मिळालं A अपॉन sin A that equals to B upon sin B that equals to C upon sin C. साइन रूलचा मेजर पार्ट आपण कव्हर केलाय. काय केलंय आपण? काहीच केलं नाही अवघड लक्षात घ्या. एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला वापरला. हाईट काढली. आपण साइन रूलचा साइन थिटाचा फॉर्म्युला वापरून अपोजिट अपॉन हायपोटेन्यूसचा वापर करून. मग एरिया किती वेळा फाइंड आउट केला? 3 वेळा. त्यानं कंपेअर केलं, एबीसी ने डिव्हाइड केलं. हीच तर गंमत आहे. थेरम्स लक्षात राहतात, सोपं आहे. आता इथे ट्वाइस आर प्रूव्ह करायचंय. आता समजून घ्या. ही डायग्राम बघा. ही एपी जी आहे ना, ही डायमीटर आहे बरं का. डायमीटरची प्रॉपर्टी काय, की अँगल इन्स्क्राइब्ड इन द डायमीटर इज अ 90 डिग्री अँगल. म्हणजे हा अँगल किती आहे सांगा? 90. ओके. मग साइन पी म्हणजे कोण? बी अपॉन ट्वाइस आर. तुम्हाला कळालं का, की साइन पी इक्वल्स टू साइन अपोजिट साइड जे येणार आहे बी आणि अपॉन हायपोटेनियस ती येणार आहे ट्वाइस आर. मग साइन पी ची व्हॅल्यू आली. पण तुम्ही नीट बघितलं, की हा अँगल त्याच्या समोर हा आर्क आहे आणि याच आर्क समोर हा अँगल आहे. म्हणजे हे अँगल इन्स्क्राइब्ड द सेम आर्क आहे. त्यामुळे दोघे इक्वल आहेत. म्हणजे साइन बी ची व्हॅल्यू ही साइन पी एवढीच येणार आहे. दॅट इक्वल्स टू बी अपॉन ट्वाइस आर येणार. दॅट इक्वल्स टू काय येणार? बी अपॉन ट्वाइस आर. बास ना. मग तुम्ही काय केलं सांगा बघू? ए अपॉन ए नको लिहायला मला. ठीक आहे थांबा. बी अपॉन साइन बी दॅट इक्वल्स टू बघा मग हे बी तसंच ठेवतोय मी आणि हे साइन बी आहे ना त्याची व्हॅल्यू पुट करतो मी बी अपॉन ट्वाइस आर. बी अपॉन ट्वाइस आर. अपॉन ट्वाइस आर वर जाऊ दे. बी ला बी कॅन्सल आलं की ट्वाइस आर. तेच तर प्रूव्ह करायचंय. बघू पुस्तकात काय केलंय आपण. हे बघा हे सगळं ठीक आहे. डायमीटर वगैरे घेतले ठीक आहे. हे दोन अँगल बघा बी आणि पी जवळचा अँगल इक्वल दाखवलाय. तेच केलंय की आपण. मग बी अपॉन ट्वाइस आर. मग बी अपॉन साइन बी दॅट इक्वल्स टू काय आलं? ट्वाइस आर. म्हणजे त्यांनी व्हॅल्यू घेतले आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन केलंय. मी काय केलं? थोडंसं वेगळं केलं. वी नो दॅट फ्रॉम साइन रूल किंवा ह्याची व्हॅल्यू डायरेक्ट टाकली असं म्हणा तरी चालतंय. मग आता मला सांगा साइन रूल कुठं अवघड आहे? काहीच अवघड नाही. त्याचा जो रेशो आहे ए अपॉन साइन ए दॅट इक्वल्स टू बी अपॉन साइन बी आणि दॅट इक्वल्स टू काय सांगा? सी अपॉन साइन सी. मग चला आपण आता ना त्याचे वेगवेगळे फॉर्म बघूया. हा पहिला फॉर्म आहे बरोबर आहे. फक्त हे वेगवेगळे फॉर्म म्हणजे काय माहितीये का बाळांनो? क्रॉस मल्टिप्लिकेशन केलंय. ह्या साइन ए ने इकडे मल्टिप्लाय केलंय. मग ए ची व्हॅल्यू ट्वाइस आर साइन ए. हे साइन बी ने इकडे मल्टिप्लाय करा साइन सी न. म्हणजे ए, बी, सी च्या व्हॅल्यू काढले त्याची गरज लागेल. रेसिप्रोकल घेऊ शकता त्याला कॉन्स्टंट मानू शकता तुम्ही. त्याच्यानंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. बी साइन ए साइन बी हे इक्वल आहेत. हे दोघं जर इक्वल असतील तर त्यांचं सबट्रॅक्शन किती येणार आहे सांगा? 0 येणार. आलं का लक्षात? ओके. मग न्यूमेरिकल्स घेऊया आपण. पहिलं न्यूमेरिकल बघा व्यवस्थित लक्ष द्या. या ट्रायंगल मध्ये दोन अँगल दिलेत ए आणि बी. मग तिसरा फाइंड आउट करा ना, की ए प्लस बी प्लस सी किती आहे सांगा? 180. त्यातला ए आणि बी दिलाय 60, 90 म्हणजे सी ची व्हॅल्यू 90 येणार आहे. सिंपल. तिसरा अँगल फाइंड आउट करणं काही अवघड नाही रे बाळांनो. ए प्लस बी प्लस सी इक्वल्स टू 180. त्याच्यानंतर साइन रूल नुसार ए अपॉन साइन ए इक्वल्स टू बी अपॉन साइन बी इक्वल्स टू सी अपॉन साइन सी. ओके. आता शांतपणे बघा ए ची व्हॅल्यू 30 टाका. बी ची व्हॅल्यू 16 याची 90. साइन 91. अरे तुम्हाला साइडचा रेशो विचारलाय मिळाला तुम्हाला 1/2 √3/2 आणि 1 बघा तोच रेशो आहे. फक्त प्रत्येकाला 2 न मल्टिप्लाय करा म्हणजे 2 ला 2 कॅन्सल 2 ला 2 कॅन्सल इथे 2 येईल. म्हणजे 1 हॅज 2 √3 हॅज 2 2. सिंपल हे प्रश्न
ॲज अ पी-वाय-क्यूज म्हणून आलेल्या आहेत परीक्षेत लक्षात घ्या. सिंपल प्रश्न आहेत. साइन रूल वापरलाय. आता इथं बघा, इथं A ची व्हॅल्यू 2 दिले, B ची व्हॅल्यू 3 दिले आणि अरे वाह! साइन A दिलाय 2/3. मग वापरा ना फॉर्म्युला A अपॉन साइन A दॅट इक्वल्स टू B अपॉन साइन B. किमती टाका. A ची व्हॅल्यू 2 आहे, B ची व्हॅल्यू 3 आहे आणि साइन A ची व्हॅल्यू 2 अपॉन 3 आहे. ओके. आणि इथं येणार आहे साइन बी. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. हे बी इकडं आणा. मग साइन बी इक्वल्स टू इकडं 3 आहे. ते 2/3 इकडे येतील. हे इंटू 2 चं अपॉन 2 होतील. हे सगळं कॅन्सल होतंय आणि साइन बी ची व्हॅल्यू 1 आहे. पण तुम्हाला माहिती आहे, की साइन 90 ची व्हॅल्यू 1 असते ना. तर बी ची व्हॅल्यू मिळाली 90. 90 म्हणजेच किती? π/2. ओके. खूप सोपं आहे. खूप सोपं आहे लक्षात घ्या. आता इथं गंमत बघा. प्रूव्ह दॅट करायचंय, की हे जे आहेत ना, दॅट इक्वल्स टू 0 हे प्रूव्ह करायचंय. सिंपल आहे. म्हणजे त्यांनी जे दिलंय ना, हा ए जो दिलाय ना, बघा आता मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. या ए न या दोघांना मल्टिप्लाय करा. म्हणजे मला काय मिळालं? ए साइन बी आणि ए साइन सी. ठीक आहे. बी न या दोघांना मल्टिप्लाय करा. बी साइन सी, बी साइन ए. सी साइन ए, सी साइन बी. बरोबर आहे? आता शांतपणे मी काय म्हणतोय बघा, नीट लक्ष द्या काय सांगतो ते. ए आणि बी ला एकत्र आणा. कुठे आहे बघा? इथे आहे बघा. ए साइन बी आणि बी साइन ए ह्या दोघांना एकत्र आणा. का? त्या दोघांच्या व्हॅल्यू सेम आहेत. मगाशी नाही का आपण डिफरंट फॉर्म्स बघितले बघा. बघा, बी साइन ए आणि ए साइन बी. बघा हे ए बी आहे का? इथे बघा. सी साइन बी असेल तर बी साइन सी येणार. बी सी. सी साइन ए असेल तर ए साइन सी येणार. हे इक्वल आहे. त्याच्यामुळे काय झालं? तुम्ही एबीच्या टर्म्स एकत्र आणा. बीसीच्या टर्म्स एकत्र आणा. बघा सीएच्या आणा एकत्र. ते कॅन्सल होणार आहे आणि आन्सर तुमचं 0 येणार. सिंपल आहे. मग सेम हा प्रॉब्लेम अगदी तसाच आहे ना, अगदी तसंच आहे. तुम्ही ए साइन सी, बी साइन सी. पुन्हा बी साइन ए, सी साइन ए. त्याच्यानंतर सी साइन बी, ए साइन बी. आता बघा ए साइन सी जवळ कोणाला आणणार? सी साइन ए ला. ओके. खालच्या स्टेपला आणलंय बघा. बी साइन ए जवळ ए साइन बी आणा. ओके. सी साइन बी जवळ बी साइन सी आणा. ते कॅन्सल होणार आहे आणि आन्सर तुमचं येणार आहे किती सांगा? 0. आलं लक्षात? आता मेन पॉइंट काय बघा, मगाचाच क्वेश्चन आहे, पण आपण घेतलाय. याच्या मागचं रिझन आहे, की पहिला अँगल ए जो दिलाय तो 45 दिलाय. बी जो दिलाय तर 60 दिलाय. तर सी किती येईल तोंडी सांगा. ओके. तुम्ही केलं कॅल्क्युलेशन? बघा 75 येतोय. किती येतोय? 75. मग मी तुम्हाला याचं होमवर्क सांगणार आहे. मला साइन 75 ची व्हॅल्यू पटकन सांगा. काही मुलं पटकन सांगतील, पण नाही आलं तर काळजी करू नका. 75 म्हणजे 40 प्लस 30 लिहायचं. मग साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला वापरायचा. साइन 45 इंटू कॉस 30 प्लस कॉस 45 इंटू साइन 30. मग साइन 45 ची व्हॅल्यू 1/√2, कॉस 30 ची व्हॅल्यू √3/2, कॉस 45 ची व्हॅल्यू 1/√2, साइन 30 ची 1/2. दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे बघा 2√2 आणि वर येणार आहे √3+1. मग ही व्हॅल्यू लागणार आहे आपल्याला रेशो घेताना. मग सारखाच पहिला जो क्वेश्चन आहे ना, असा हाच आहे तो प्रश्न. ए, बी, सी माहिती आहे ना आता. साइडचा रेशो काढायचा आहे. ए, बी, सी माहिती आहे, साइडचा रेशो काढायचा आहे. म्हणजे तुम्ही काय करणार, की ए अपॉन साइन 45 ओके. दॅट इक्वल्स टू बी अपॉन साइन 60 दॅट इक्वल्स टू सी अपॉन साइन 75. मग ए अपॉन इथे येणार 1/√2. इथे येणार √3/2. इथे येणार √3+1/2√2. मग ही इंटू ही आणि इंटू ही हा तुमचा रेशो येणार. मग जेवढं होईल तेवढं काय करा सिम्प्लिफाय करा. मग मला काय म्हणायचं आहे, की माझी इच्छा काय न्यूमेरिकल्स आपण नंतर घेऊ. साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल झाल्यानंतर. मेन त्याचं प्रूफ लक्षात ठेवा. मला तर लक्षात ठेवायचं प्रूफ मी कसं केलं, की मला एरिया ऑफ ट्रायंगल काढायचा होता. एडी परपेंडिक्युलर टाकला आणि मला काय मिळालं ट्वाइस एरिया ऑफ ट्रायंगलची व्हॅल्यू मी लक्षात ठेवले. ए-बी घेतलं तर इंटू साइन सी येते. बी-सी घेतलं तर इंटू साइन ए येते. ए-सी घेतलं तर इंटू साइन बी येते. मग त्या 3 फ्रॉम 1, 2, 3 तिघांना मी इक्वेट केलं आणि डिव्हाईड कशाने केलं सांगा बघू? ए-बी-सी न. मग साइन रूल कंप्लीट होतोय. पण ट्वाइस आर कंप्लीट करताना मी डायमीटर काढली होती. आणि अँगल इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क जे 9, 10 ची प्रॉपर्टी होती जॉमेट्री ती वापरली आणि बी आणि पी अँगल इक्वल दाखवला होता. बी आणि पी मग ते ट्वाइस आर थ्रू झालं होतं. ठीक आहे. मग हा व्हिडिओ तुम्हाला तर आवडलाय. ओके. तुम्ही प्रॅक्टिस फक्त प्रूफची करा. न्यूमेरिकल आपण नंतर घेऊया. तर हे 3ऱ्या-4थ्यांदा सांगतोय मी. ऑल द बेस्ट.